नमस्कार. कथाकथन 47. कथेचं नाव आहे, गोष्टीचं नाव आहे भगवान महावीर. भगवान महावीर. भगवान महावीर एकदा ध्यानस्थ बसले होते आणि त्यांच्या जवळून एक मनुष्य जात असतो आणि भगवान महावीर तपस्या करीत असताना ते उघडे होते आणि हे पाहून त्या माणसानं भगवान महावीरांची निंदा केली. तुम्ही या ठिकाणी उघडे नागडे बसता, तुम्हाला काय लाज वगैरे वाटते की नाही? त्यांचे काय करू लागले? निंदा करू लागला तो मनुष्य. परंतु भगवान महावीर काहीच बोलले नाही, त्या माणसाला काहीच उत्तर दिलं नाही. तो मनुष्य पुढे गेल्यानंतर त्याला पश्चाताप होतो आणि त्याला वाटतं भगवान महावीरांना असं बोलायला नको होतं, त्यांची निंदा करायला नको होती, असं त्याला वाटलं. आणि तो परत येतो आणि भगवान महावीरांजवळ येऊन सांगतो, मगाशी मी तुमची निंदा केली, माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा. आणि नंतर तो मनुष्य भगवान महावीरांची स्तुती करू लागला. जेव्हा स्तुती केली तेव्हा भगवान महावीरांच्या चेहऱ्यावर काहीच फरक पडला नाही. बघा, जेव्हा निंदा केली तेव्हाही त्यांच्या चेहऱ्यावर काहीच फरक पडला नाही. आणि तो मनुष्य जो आहे क्षमा मागित होता. मग शेवटी भगवान महावीर त्या माणसाला म्हणाले की एका गावात मी जाणार होतो आणि माझ्यासाठी त्या गावकऱ्यांनी स्वीट बनवलेलं होतं, गोड बनवलेलं होतं, आणि ते मी तिथे गेल्यानंतर ते स्वीकारलं नाही, स्वीट खाल्लं नाही. मग त्या स्वीटचं गावकऱ्यांनी काय केलं असेल, त्या गोड पदार्थाचं गावकऱ्यांनी काय केलं असेल, तुम्हीच ओळखा. याचा अर्थ असा की भगवान महावीरांनी ते स्वीट खाल्ले नाही तर गावकऱ्यांनी खाल्लेलं असणार ते. तसं तुम्ही निंदा केली, माझी स्तुती केली, ती मी स्वीकारली नाही. याचा अर्थ की परत त्यालाच सर्व निंदा वगैरे केलेली परत त्यालाच सहन करावी लागली. म्हणजे सहन त्यांनी केलं, परत गेली. जसं स्वीट कुणी खाल्लं, गावकऱ्यांनी, ते यांनी स्वीकारलं नाही, तसंच तुम्ही निंदा केलेली, स्तुती केलेली स्वीकारली नाही, ती परत तुम्हालाच मिळाली, असं भगवान महावीर म्हणतात. लक्षात ठेवा. थोडक्यात याच्यातून बोध काय घ्यायचं आहे की निंदा असो, स्तुती असो, ती आपण स्वीकारायची की नाही हे आपल्या मनावर आहे. लक्षात ठेवा. धन्यवाद.